शेती विकासाच्या प्रवासात वेळेचं महत्त्व आणि योग्य नियोजन यांची सांगड घातली तरच खरा बदल घडतो. अशाच वेगवान आणि परिणामकारक कामासाठी ओळखलं जाणारं नाव श्री करण पवार सर. 2025-26 या कालावधीत महा-डीबीटी आणि इतर योजनांच्या अंमलबजावणीत करण पवार सरांनी उल्लेखनीय कामगिरी केली. सर्वाधिक प्रकरणांची तपासणी करून शेतकऱ्यांना वेळेत अनुदान मिळवून देणं ही त्यांची विशेष ओळख ठरली आहे. त्र्यंबकराव ढोबळे, राहणार आसोला, जिल्हा हिंगोली, तालुका औंढा. कृषी विभागाकडून आपल्याला ट्रॅक्टर भेटलेला आहे, पुन्हा रोटावेटर, पंजी, नांगर आणि सरी यंत्र भेटलेले आहेत. आणि तसेच कार्य आपले राऊत सर, पवार साहेब यांनी भरपूर हे केलेलं आहे अनुदान. जिल्ह्यातील सर्वाधिक तपासणी प्रकरणे निकाली काढत अनुदानाचा प्रभावी वापर सुनिश्चित केला. औंढा ते उखळे या विस्तृत कार्यक्षेत्रात न थांबता न दमता करण सर सातत्याने काम करत राहिले. लांब अंतर, विविध परिस्थिती यांचा अडथळा न मानता प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत पोहोचण्याचा त्यांचा प्रयत्न खरंच प्रेरणादायी आहे. माझ्या कार्यक्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणावर यांत्रिकीकरण या योजनेचे अर्ज होते आणि हे तपासणी करताना मला रोज कमीत कमी 25 ते 30 तपासण्या मला कराव्या लागायच्या. आणि त्यासाठी मी जे काही माझ्याकडे इन्व्हॉइस स्क्रुटनीला आलेले आहेत त्या शेतकऱ्यांची मी यादी काढायचो, त्यांना एक दिवस आधी संपर्क करायचो आणि संपर्क करून मग दुसऱ्या दिवशी सकाळी 7:30 ते 8 वाजता मी माझ्या फील्डवर असायचो आणि दिवसभरात 20 ते 25 तपासण्या मी करायचो. अशाप्रमाणे तपासण्या करून शेतकऱ्यांना वेळेत अनुदान मिळेल याची मी काळजी घेतलेली. बबनराव ढोबळे, राहणार तर्फे औंढा, तालुका औंढा, जिल्हा हिंगोली येथील असून आपल्या कृषी विभागाअंतर्गत फळ लागवडीच्या भाजीपाल्याच्या अंतर्गत पॅक हाऊस मला 2025-26 मध्ये मिळालं आणि त्याचं अनुदानसुद्धा मला याच्यामध्ये मिळालं. त्याच्यात करण सरनं खूप सहभागी केल्यामुळं आमचा जो ग्रुप आहे त्या ग्रुपला पूर्ण जवळपास 10-12 लोकांना पॅक हाऊसची मंजुरी आणि पेमेंटसुद्धा मिळालं. कडबा कटर, शेततळे अशा विविध घटकांचा लाभ शेतकऱ्यांना मिळवून दिला. या सर्व माध्यमातून शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ झाली आणि शेती अधिक सक्षम बनली. सकारात्मक दृष्टिकोन ठेवणारे करण पवार सर जिल्ह्यातील सर्वात तरुण उपकृषी अधिकारी म्हणून एक वेगळा आदर्श निर्माण करत आहेत. माझ्याकडे राज्य कृषी यांत्रिकीकरण योजना आणि कृषी यांत्रिकीकरण उपअभियान या 2 योजनेअंतर्गत भाडे तत्वावरील कृषी अवजारे बँक, त्याच्यानंतर कंबाईन हार्वेस्टर या गोष्टींसोबतच रोटावेटर असतील, ट्रॅक्टर असेल, पलटी नांगर असेल, त्यानंतर माझ्या कार्यक्षेत्रामध्ये दुग्ध व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात संख्या आहे. त्यामुळे त्यांना लागणं कडबाकुटी हे मोठ्या प्रमाणावर मी तपासण्या केलेल्या आहेत. विविध परिस्थिती यांचा अडथळा न मानता प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत पोहोचण्याचा त्यांचा प्रयत्न खरंच प्रेरणादायी आहे. श्री करण पवार सर यांच्या कार्याला मनापासून सलाम आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.